We travel 140 km to meet Shriman legend. Hi guys, welcome back to another vlog. तर आम्ही सगळे चाललोय पहिले साहिलचं बक्षीस घ्यायला. बक्षीस अवॉर्ड सेकंड प्राइज. फर्स्ट विनर होता पण काही लाईक्स मुळे हे झाला. अरे पण थोडेसे लाईक रे, जास्त तर आमचं कॉम्पिटिशन टफ होतं ब्लॉगसाठी. ओके सॉरी याच्यासाठी प्राइजसाठी. तर आम्ही आता चाललोय वेंगुर्लेला विथ 4 व्हीलर. तिकडून आपण आता श्रीमंताला भेटायला देवगडला कोकण महोत्सवला जातोय. तर त्यापर्यंत तुम्ही वाट बघा पुढचा क्लिप येईपर्यंत. धन्यवाद. PM आहे इधर. बघूया किती टाइम लागतो आपल्याला. इथून आपल्याला पुढे देवगडला पण जायचंय. आता लेट झालाय आम्हाला आधीच. येस, भरपूर उशीर झाला. थोडासा शर्ट बिर्ट मला थोडा उशीर झाला. सो थोडा उशीर झालाय. आता प्राईज घेऊन आम्ही डायरेक्ट निघू. ओके, वे टू देवगड. थोडंसं आमचं एक नवीन. आपण कुठे आलोय? नवीन काय किती वेळ लागेल? साहिलचं. अरे इथे पण मूवीचं प्रमोशन आहे. बट किती वेळ लागेल? आम्ही तर असं एक अवॉर्ड घेण्यासाठी आलो साहिल सावंतचा. पतंग महोत्सवाची रील इथे आहे का? इथे मूवी प्रमोशन आहे. मूवी प्रमोशन आहे बट त्यात थोडा वेळ श्रीमान दादाला भेटायसाठी सॅक्रिफाईस करून आम्ही आता जातोय, निघतोय इकडनं. लेट्स सी. तर आम्ही आता हे प्राइज घेऊन बाहेर पडलोय. एकदम ऑरा मायनस मध्ये गेलेला आहे कारण एकदम मस्त मोठा इव्हेंट होता. पण म्हटलं राहू दे श्रीमान दादाला भेटायसाठी आता आम्ही निघतो देवगडला. साहिल सावंत त्याला आता जाऊ धन्यवाद. देवगडला आणि बघूया भेटतो काय. बाकी आमची माणसं आलेली नाही आहेत तिकडे. ती बावली घेऊन बसलेली नसू दे. एवढं ठीक आहे. ओके, नाव घेऊ शकत नाही आम्ही. चला बाय बाय. फोन सांगून ठेवला. आम्ही देवगडला जातोय, बघूया. लेट्स सी. हा 2 इंटर सांगले. मेसेज केलाय दादा. बोल दादा आत्ता येईल बघ. सांगतोय त्यांना तू ये. ओके आम्ही आता देवगडला निघालोय. तर पेट्रोल संपलं आमचं थोडंसं. आम्ही भरायला दिसत पण नाही. 100-150 किलोमीटर 100 किलोमीटर आम्हाला अजून ट्रॅव्हल करायचं आहे. निबंध बोलल्यावर झोपू नकोस. 1 तास 45 मिनिट 89 किलोमीटर अजून इकडून ट्रॅव्हल करायचं आहे देवगडला जायला. सो पेट्रोल वगैरे तर भरून झालं आणि अजून ऑलमोस्ट 89 किलोमीटर आम्हाला ट्रॅव्हल करायचं होतं. तर फोनमध्ये चार्जिंग पण नव्हती. सो वी कॉल्ड वन ऑफ आवर फ्रेंड टू ब्रिंग पॉवर बँक. चल चल ना. नाही मी नाही येत आहे. तुम्ही भेटा श्रीमान दादाला आणि माझी बांधील की सांगा आले म्हणून. 100. ओके धन्यवाद. थँक्यू फॉर युअर सर्व्हिस. जा लवकर जा. अरे काय एसटीचा दरवाजा मारता काय रे. तू एकेकाने तंदरी आणून नाही म्हणता मागे येलो मावशीची. 1 hour later. तास ट्रॅव्हल करून आम्ही पोहोचलो आहे आतमध्ये. आता दादा कसा भेटतो. एंट्री भेटली आहे. सोशल मीडिया वापरतात आणि तुम्ही खूप छान पद्धतीने सोशल मीडिया हँडल करतात. तुम्ही चांगले सल्ले सुद्धा देता सगळ्यांना. सो इथे सगळे युथ आहे तर त्यांना काय सांगाल? ते सल्ले तिथे द्यायला एकदम फ्री वाटतं. इथे पण आता मी उभा आहे ना इथे. तर ही जी नावं दिसत आहेत तर मी खरंच हे कोकण सन्मान जो कार्यक्रम आहे म्हणजे खूप चांगली संकल्पना आहे की या निमित्ताने कोकणामधले बरेच क्रिएटर आहेत ना त्यांना एक मोटिवेशन मिळेल पुढे येण्यासाठी. आणि बऱ्याच लोकांना ह्या क्रिएटर बद्दल कळेल सुद्धा. जसं आता मला पण नव्याने कळतंय आणि छान वाटतंय की लोक एवढं चांगला कॉन्टेंट बनवत आहेत. तर असं दरवर्षीप्रमाणे हे होत राहो. आणि जसे आता ही कमी नाव आहेत असं समजा, यावेळेस 6 आहेत, नेक्स्ट टाइम 12 असो, वाढत जाऊ लोकांना एक मोटिवेशन मिळत राहू. थँक्यू श्रीमान भाऊ. आणि यानंतर श्रीमान जरा बॅक साईडला आला आणि फायनली परत एकदा
एकच वादा आमचा श्रीमंतदादा. आम्ही पण फोटोज काढले, पण यश चव्हाणने परत एकदा फोटो काढताना चोक केले, त्यामुळे आम्हाला अजून थांबावं लागलं. तोपर्यंत तुम्ही पण शो एन्जॉय करा. वर्षाच्या काळ रात्रीनंतर अरुणोदय झाला. भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला. गणेश कुंभार. या भूमीचा लाल मातीचा अन गावाचा हा उत्सव गगनी भिडलेल्या या सळसळत्या तरुणाईचा हा उत्सव अभिमानाचा गाव निर्वट सगळ्यांचा हा उत्सव उत्साहाचा सन्मान कोकणकरांचा सन्मान कोकणकरांचा कोकण सन्मान. आणि जसा इव्हेंट संपला तसं सगळ्यांनी श्रीमंतदादासोबत फोटो पण काढले. आमचा श्रीमंतदादा एकच वादा आमचा श्रीमंतदादा. अरे फुल इज्जत बघ, रोज स्ट्रीम बघ, ऑटोमॅटिक मोटिवेशन होशील. कारण इथे मोटिवेशन द्यायला बघ 10 मिनिटं. अरे बांधली अरे पॉझिटिव्ह राहायचं बघ. ठीक आहे. काय बाई, कसं वाटतं श्रीमंतदादाला भेटून परत एकदा? एकदम इन डिटेल भेटायला भेटून, इन डिटेल एकदम म्हणजे प्रॉपर भेटायला भेटलं. येस येस येस. तुला पण चुम्मा. थँक्यू. तर आता आम्ही पूर्ण शो अटेंड करून चाललोय. तर तुम्ही बघू शकता किती वाजले. दाखव जरा, गड्या पेटतंय का तुझं? येस येस येस. तर 12 वाजलेत आणि आम्ही पूर्ण शो अटेंड करून तर घरी चाललोय. काय भेटलोय श्रीमंतदादाला. वा, म्हणजे ह्याच्या आधी आम्ही 2-3 वेळा भेटलो. म्हणजे जेव्हा जेव्हा तो इकडे येतो तेव्हा भेटलो. पण ह्यावेळी जे भेटलोय ना ते म्हणजे अलगच. म्हणजे एवढी आपुलकी दाखवतो दादा, एवढी जवळून एकदम एकदम प्रॉपर. काहीतरी आकाशाने लिहिलेलं आमच्या मिस केलं त्यांनी, पण असू दे आता काय. त्यांनी पण आमच्यापेक्षा जास्तच भेटलेले. आता इक्वल आलोय आम्ही. इक्वल और वॉट 3v3 म्हणजे येस येस झालं इक्वल. ॲज ऑलवेज ऑन टॉप. पण आले असते तर आणखी मजा आली असती. कारण ते दोघं नाही तर आम्हाला जरा पण असा कंटेंट मध्ये पण कमी होती. काय पॉवर बँक आहे टट्टी. ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. पर्यंत बाय बाय.